ओके. सो हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून, नमस्कार. माझं नाव आहे येस तर माझं नाव आहे डॉक्टर दिवाकर. ठीक आहे. मी फॉक्सी मान्यताला ऍज अ मास्टर ट्रेनर आणि इनफॅक्ट प्रोग्राम मॅनेजर है ना, दोन्ही काम करतो. सो प्रोग्राम मॅनेजर म्हणजे महाराष्ट्रामध्ये मान्यता प्रोग्राम इम्प्लिमेंट करायला ज्याही गोष्टी लागतात त्या सगळ्या मी बघतो. आणि सोबतच काही बॅचेस मी ट्रेन करतो. म्हणजे प्रत्येक बॅचेसला मी ट्रेनर नसतो, पण या बॅचसाठी फॉक्सीने मला ऍज अ ट्रेनर नॉमिनेट केलाय. त्याच्यामुळे तुमच्या बॅचचा मास्टर ट्रेनर म्हणजे लीड ट्रेनर जो असेल तो मी असेल. तर तुम्हाला आजपासनं म्हणजे सर्टिफिकेट होईपर्यंत मध्ये कुठलेही डाऊट्स असतील किंवा कुठलेही कन्सर्न्स असतील, कुठलेही कन्फ्युजन्स असतील, तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही टेक्स्ट करूनही तुमची क्वेरी विचारू शकता. ओके. सो एक मी प्रेझेंटेशन शेअर करतोय प्रोग्राम बद्दल तुम्हाला सांगायला. आय होप सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते आहे. येस. येस. ओके. ओके, मी सगळ्यांना म्यूट केला आता. ओके. सो आपण ज्या प्रोग्रामसाठी आज भेटलं त्या प्रोग्रामचं नाव आहे मान्यता, है ना. असे बरेचसे प्रोग्राम्स तुम्ही ऐकले असतील. लक्ष, गव्हर्नमेंटमध्ये युजली लक्ष नावाचा प्रोग्राम चालतो. लेबर रूम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिएटिव्ह, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मॅन्डेटरी प्रोग्राम आहे. म्हणजे प्रत्येक मेडिकल कॉलेजला किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला रेफरल युनिट्सला लक्ष नावाचा प्रोग्राम केला जातो. तसंच प्रायव्हेट सेक्टरमध्ये लेबर रूम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी फॉक्सीनी मान्यता नावाचा प्रोग्राम हा 2013 मध्ये इन्व्हेंट केला होता. सो हा प्रोग्राम ऍक्च्युली ऑलमोस्ट 12 वर्ष जुना आहे ना. सो आपला लक्ष प्रोग्राम 2017 मध्ये सुरू झाला, पण त्याच्या पूर्वीच आपला मान्यता प्रोग्राम फॉक्सीने इन्व्हेंट केला होता. तो 2013 मध्ये जेव्हा डॉक्टर हेमा दिवाकर मॅडम या फॉक्सीच्या प्रेसिडेंट होत्या, त्यांनी हा कन्सेप्ट बनवला आणि हा प्रायव्हेट सेक्टरसाठी इम्प्लिमेंट केला. सो युजली हा 13 पासून चालणारा म्हणजे मला वाटते सगळ्यात जुना प्रोग्राम क्वालिटीचा जो आहे दॅट इज मान्यता. आता ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगत होतो की गव्हर्नमेंटमध्ये बरेचसे प्रोग्राम सुरू झालेले आहेत ना. जसं मी एक बोललो की लक्ष नावाचा प्रोग्राम आहे. तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या लेबर रूम असतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लक्ष नावाचा प्रोग्राम काढला आहे. तो पण सेम प्रोग्राम आहे मान्यता सारखाच. त्याच्यामध्ये ट्रेनिंग होतं आणि मग त्याला सर्टिफिकेशन होतं लेबर रूमचं. त्याच्यानंतर एनक्वास नावाचा प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, है ना. पीएससी हेल्थ वेलनेस सेंटर, त्याच्यासाठी नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स, है ना. आपली फार्मसी गाईडलाईन नुसार आहे का, ओपीडी गाईडलाईन नुसार आहे का, वॅक्सिनेशन रूम गाईडलाईन नुसार आहे का, तर त्याच्या सर्टिफिकेशनसाठी सुद्धा एनक्वास नावाचा प्रोग्राम आहे. तसंच सुमन नावाचा प्रोग्राम सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आहे, है ना. सुरक्षित मातृत्व आश्वासन, तर सुमन नावाचा प्रोग्राम आहे. रिसेंटली मुस्कान, है ना, जे पेडियाट्रिक वॉर्ड्स आहेत, एसएनसीयू आहे, है ना, स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट्स किंवा पेडियाट्रिक युनिट्स आहेत, पेडियाट्रिक वॉर्ड्स आहेत, तर त्यांची क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मुस्कान नावाचा प्रोग्राम इम्प्लिमेंट केला. ठीक आहे. पण ऍज सच प्रायव्हेट सेक्टरमध्ये क्लिनिकल इम्प्रुव्हमेंटसाठी कुठलाही प्रोग्राम अस्तित्वात नव्हता. आपल्या सगळ्यांना एनएबीएस नावाचा प्रोग्राम माहिती आहे ना. पण एनएबीएच प्रोग्राम ऍक्च्युली हा इन्फ्रास्ट्रक्चरल डॉक्युमेंटेशन आणि फॉर्म फॉर्मॅट्स या गोष्टींवर जास्त भर देतो. म्हणजे तुमचं फॉर्म लेबर रूमचं रजिस्टर कसं असायला पाहिजे, तुमच्याकडे कुठले चार्ट्स असायला पाहिजे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, तुमची लेबर रूम कशी दिसायला पाहिजे, है ना, ते सगळं एनएबीएच काम करतं. मान्यता आणि एनएबीएच मध्ये काय फरक आहे, तर मान्यतामध्ये आपण क्लिनिकल प्रोटोकॉल शिकतो ना. त्याच्यामध्ये फक्त 5% डॉक्युमेंटेशन आहे आणि 95% हा क्लिनिकल कॉम्पिटन्सी बेस्ड प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त पेशंट सेंट्रिक जे स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे अँटीनेटल केअर पासनं, महिला ऍडमिट झाल्यापासनं तर डिलिव्हरी कंडक्ट होईपर्यंत, कॉम्प्लिकेशन्स मॅनेजमेंट आणि मग डिस्चार्ज, ही जी पूर्ण ओव्हरऑल जर्नी आहे ती सगळी जर्नी आपण मान्यता ट्रेनिंग्स मध्ये कव्हर करतो. तर याच्यामध्ये फार जास्त डॉक्युमेंटेशन येत नाही. फक्त 4-5 गोष्टी आहेत, ज्या लेबर रूमचा फॉर्मॅट आहे, लेबर रूम रजिस्टरचा फॉर्मॅट आहे, काही कन्सर्न फॉर्म्स आहेत, हा, अशा 1-2 गोष्टी आपण फक्त या प्रोग्राम मध्ये डॉक्युमेंटिकली इम्प्लिमेंट करतो. बाकी अदरवाईज आपण क्लिनिकल याच्यामध्ये डिस्कस करतो. ओके. जसं मी तुम्हाला सांगत होतो
2013 पासून हा प्रोग्राम सुरू झाला आणि ऑफिशियली 2017 मध्ये डॉक्टर रिश्मा पाय जेव्हा त्या प्रेसिडेंट होत्या त्यांनी या प्रोग्रामला मान्यता असं नाव देण्यात आलं होतं. सो 13 पासून हा प्रोग्राम फक्त क्वालिटी इम्प्रुव्हमेंट कॅम्पेन म्हणून चालला आणि 17 मध्ये मग त्याला ऍक्च्युली एक नाव दिलं, मान्यता. सो तेव्हापासून हा प्रोग्राम फॉक्सी मान्यता अशा नावाने ओळखला जातो. पण मग काय झालं, 17 मध्ये तर हा प्रोग्राम मान्यता नावाने ओळखला जात होता 17 पासून 19 पर्यंत. मग 19 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने म्हणजे जे आपलं आरोग्य खातं आहे त्यांनी फॉक्सी सोबत कोलॅबोरेशन केलं. जे गव्हर्नमेंटचा लक्ष प्रोग्राम आहे त्याच्यामधले काही स्टँडर्ड मान्यतामध्ये त्यांनी ऍड केले. म्हणजे ऑलरेडी मान्यतामध्ये 20 स्टँडर्ड होते, 20 चॅप्टर्स होते. मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काही जे डुएबल स्टँडर्ड आहे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला जे अप्लिकेबल गोष्टी आहेत त्या थोड्याफार ऍड केल्या आणि मग त्याला लक्ष मान्यता असं नाव देण्यात आलं 2019 मध्ये. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे हे हेल्थ मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी हा फॉक्सी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जॉईंट इनिशिएटिव्ह डेव्हलप केला होता. या प्रोग्रामला ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपण लक्ष मान्यता असं ओळखतो कारण हा फॉक्सी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचा पार्टनरशिप मध्ये बनलेला प्रोग्राम आहे. ओके. सो 17 मध्ये मान्यता, 2019 मध्ये लक्ष मान्यता. सो हे दोन ट्रायड्स आहे याच्यामध्ये. आता ओव्हरऑल या प्रोग्रामची जर्नी कशी असणार आहे, म्हणजे आता आपण आज भेटलो, आपण पुढे कधी भेटणार आहोत, मग पुढे काय डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला तुम्हाला खाली 5 बॉक्सेस दिसत आहेत. सो 5 बॉक्सेस पैकी पहिला बॉक्स आपण ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे पहिला बॉक्स इज रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, जी रजिस्ट्रेशनची बेसिक पेमेंट आहे फॉक्सीची ती पे करणे. तर आपण ऑलरेडी पहिला बॉक्स केलेला आहे. तर आपला पहिला क्रायटेरिया पूर्ण झाला. आता सेकंड बॉक्स काय आहे ना, ट्रेनिंग सुरुवात करायच्या पहिले आपण सुरुवातीला एक बेसलाईन असेसमेंट करतो किंवा त्याला आपण बोलतो सेल्फ असेसमेंट. म्हणजे आपल्या लेबर रूम मध्ये किंवा आपल्या नॉलेजमध्ये किती गॅप्स आहेत, आपल्याला किती माहिती आहे आणि कुठे भर देण्याची आवश्यकता आहे. फॉर एक्झाम्पल लेबर रूमची तयारी है ना, आपल्याकडे पीपीएच किट आहे का, किंवा इक्लमशा किट आहे का, किंवा पीपीएच ला मॅनेज करायला पुरेसे ड्रग्ज आहे का, किंवा आपल्याला स्टँडर्ड प्रोटोकॉल्स माहिती आहे का डब्ल्यूएचओ ची मॅनेज करायला. तर ते असेस करायला आपण एक सेल्फ असेसमेंट किंवा बेसलाईन असेसमेंट करतो आणि त्यानंतर पुढच्या वीक्स पासून आपण ऍक्च्युअल ट्रेनिंग सेशन सुरू करतो. तर ते सेल्फ असेसमेंट कुठेही आपल्याला हार्ड कॉपी भरायची गरज नाहीये, म्हणजे कुठेही पेपर पेन भरायची गरज नाहीये. तुमची जी रजिस्टर्ड मेल आयडी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जो मेल आयडी तुम्ही दिला होता त्या मेल आयडीवर तुम्हाला एक लिंक येईल आजच्या सेशनच्या नंतर. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला येस आणि नो, म्हणजे तुम्ही जर करत असाल किंवा तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्याला यस टिक करायचं आणि तुम्ही करत नसाल किंवा माहिती नसेल तर त्याला फक्त नो टिक करायचं. तर त्याच्यावरनं ट्रेनरला कळतं की या पर्टिक्युलर हॉस्पिटलला कुठल्या सेक्शन मध्ये जास्त ट्रेनिंगची गरज आहे. फॉर एक्झाम्पल इक्लेम्शिया है ना, मॅक्सेलचा डोस माहिती आहे का, किंवा टॉक्सिसिटी सायन्स माहिती आहे का, किंवा अँटीडोट माहिती आहे का. असेल तर मग आपल्याला त्या टॉपिकवर जास्त भर द्यायची गरज नाहीये. मग आपण न्यूबॉर्न रेसिसिटेशन किंवा बाळाला कसं रिवाईव्ह करायचं बाळ ट्राय करत नसेल तर त्या टॉपिकवर जास्त डिस्कस करू शकतो. तर बेसलाईन असेसमेंट किंवा सेल्फ असेसमेंट ही ट्रेनरच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे की सध्या स्थितीमध्ये काय नॉलेज आहे किंवा काय प्रॅक्टिसेस आहे आपल्याकडे. ठीक आहे. ती बेसलाईन असेसमेंट झाल्यानंतर आपल्या ऍक्च्युअल क्लिनिकल ट्रेनिंग सेशन सुरू होतील. म्हणजे जसं मी तुम्हाला ग्रुपवर पण सांगितलं की पुढच्या ट्यूजडे पासनं म्हणजे येणाऱ्या मंगळवार पासनं आपले ऍक्च्युअल क्लिनिकल टॉपिक सुरू होतील. म्हणजे ऍक्च्युली आय एम जस्ट लुकिंग द डेट, की डेट काय आहे. तर 24 तारखेला म्हणजे येणारा मंगळवार म्हणजे 24 तारीख या मंगळवारपासून आपले ऍक्च्युअल क्लिनिकल टॉपिक सुरू होतील आणि त्या सलग 8 ट्यूजडे म्हणजे 8 मंगळवार. तर प्रत्येक मंगळवारी 3 ते 4 किंवा कधी कधी काही टॉपिक मोठे सुद्धा असतात. पीपीएच ला थोडा जास्त वेळ लागतो किंवा हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर शिकवायला थोडा जास्त वेळ लागतो. तर अशा कंडिशन मध्ये 1.25 तास वगैरे आपल्याला लागतात. बाकी टॉपिक्स मध्ये आपण 1 तासात कव्हर करतो. तर जसं मी सांगितलं पुढच्या मंगळवारपासनं म्हणजे 24 तारखेपासनं असे सलग 8 मंगळवार आपले क्लिनिकल टॉपिक्स शिकवल्या जातील. 3 ते 4 हा फिक्स टाइम आहे. कधी कधी 4च्या पुढे वेळ होऊ शकतो काही टॉपिक्स मध्ये. ते 8 टॉपिक झाल्यानंतर आपल्या 2 रिव्हिजन सेशन्स होतील. आपण जेही त्या 8 टॉपिक मध्ये शिकलेलं असू, कोणाचा काही टॉपिक्स मिस झालेला आहे किंवा कोणाला काही डाऊट्स आहे तर आपण ते पुढचे रिव्हिजन सेशन 9 आणि 10
त्याच्यामध्ये आपण ते डाऊट्स क्लिअर करतो. तर टोटल 8 ट्रेनिंग सेशन आणि 2 रिव्हिजन ट्रेनिंग सेशन्स असे टोटल ऑफ 10 सेशन्स आपले कंडक्ट होतील. हे 10 सेशन झाल्यानंतर तुम्हाला फॉक्सीकडनं एक ऑनलाईन असेसमेंट होईल फॉक्सीकडनं. सो बेसिकली ही असेसमेंट ऑनलाईन असेल, म्हणजे कोणीही तुमच्याकडे येऊन असेस करणार नाही किंवा इन्स्पेक्शन करणार नाही. तुम्हाला फॉक्सी एक डेट देईल ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर, एक वेळ देईल त्या डेटला, आणि त्या वेळेत ऑनलाईन कनेक्ट होऊन आपल्याला एक बेसिकली असेसमेंट होते आपली. असेसमेंट म्हणजे काय, फार अशी काही मोठी एक्झाम नसते. तर जेही आपण त्या 10 सेशन्स मध्ये शिकतो ते तुम्हाला असेसर विचारतात की आता तुमच्या नॉलेजमध्ये किती डिफरन्स आला आहे, आता तुम्ही नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय हे ओळखू शकाल काय, किंवा रेफरल प्रोटोकॉल फॉलो करू शकाल काय, किंवा प्रॉपर डॉक्युमेंटेशन मेंटेन करू शकाल काय. तर काय चेंज झाला तुमच्या ऍटिट्यूड मध्ये किंवा प्रॅक्टिसेस मध्ये, हे बेसिकली फॉक्सी ऑनलाईन असेसमेंट थ्रू असेस करेल. आणि त्यानंतर फॉक्सीकडनं तुम्हाला मान्यता नावाचं सर्टिफिकेट येईल. आता सर्टिफिकेट हे इंडिव्हिज्युअल स्टाफला येत नाही, तर हे हॉस्पिटलच्या नावाने येतं. फॉर एक्झाम्पल मातृसेवा हॉस्पिटल, तर ते हॉस्पिटलच्या नावाने येतं आणि ते 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. सो फॉर एक्झाम्पल आता तुमचं 25 मध्ये ते झालं, 26 मध्ये, तर मग पुढचे 3 वर्ष ते सर्टिफिकेट ते व्हॅलिड आहे. आणि परत आपल्याला 3 वर्षानंतर तर आपल्याला वाटतं की स्टाफ चेंज झालेला आहे किंवा प्रोटोकॉल्स काही चेंज झालेला आहे, तर मग आपल्याला परत रजिस्ट्रेशन करून ते रिन्यू करून घ्यावं लागतं. ठीक आहे. तर ओव्हरऑल ही मान्यता सर्टिफिकेशनची जर्नी आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, आता आपली पुढची स्टेप आहे बेसलाईन असेसमेंट करणे ऑनलाईन. तुम्हाला ती लिंक येईल मेलवर. त्यानंतर आपले प्रत्येक मंगळवार 3 ते 4 PM म्हणजे 3 ते 4 वाजता असे 8 ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स होतील आणि 2 रिव्हिजन ट्रेनिंग सेशन्स, असे टोटल ऑफ 10 सेशन्स. त्यानंतर आपले एक ऑनलाईन असेसमेंट होईल फॉक्सीकडनं, स्टाफचं असेसमेंट होईल, आणि त्यानंतर सर्टिफिकेशन होईल फॉक्सीकडनं, जे सर्टिफिकेट 3 वर्षासाठी व्हॅलिड असेल. काही प्रश्न आहेत का इथपर्यंत कोणाचे? तर बेसिकली सगळ्या प्रोसेस या ऑनलाईन आहेत. तुमचं बेसलाईन असेसमेंट ऑनलाईन आहेत, ट्रेनिंग सेशन्स ऑनलाईन आहेत, आणि इनफॅक्ट तुमचं जे इन्स्पेक्शन आहे फायनल ते सुद्धा ऑनलाईन आहे. इन्स्पेक्शन म्हणजे हा बोला. आमच्या ऍक्च्युली सगळं मंगळवार जो असतो तो एक सोनोग्राफीचा दिवस असतो, म्हणजे बरं बरं बरं, ओके. 2 ते 5 पर्यंत मग खूप क्राऊड असतो आणि सगळा स्टाफ बिझी असतो त्याच्यामध्ये. तर याला काय मार्ग काढता येईल सर? सर त्यामध्ये आपल्याला हे करता येईल, फ्रायडे करता येईल तुम्हाला, थर्सडे हो किंवा सर, फ्रायडे. फ्रायडे चालेल सर, फ्रायडे फ्रायडे चालेल. चालेल. बरं हो ठीक आहे सर. तर आपण एक शेवटी एकदा डिसाईड करूया, म्हणजे हा सगळ्या हॉस्पिटल्सला हो जर हो तो डे सुटेबल असेल तर विल गो विथ फ्रायडे, येस अदरवाइज मग मधला डे वी कॅन सॉर्ट इट आउट. येस सर, ओके ओके. ओके, येस. आता आपले जे 10 ट्रेनिंग सेशन्स होणार आहेत ते, त्याची मी तुम्हाला आधी टॉपिक सांगतो की आपण ऍक्च्युली काय शिकणार आहोत. जे 10 ट्रेनिंग सेशन म्हणजे साधारणतः 3 महिने, तर या 3 महिन्यामध्ये आपण काय काय टॉपिक्सवर ट्रेनिंग सेशन्स घेणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की टोटल 20 चॅप्टर्स आहेत मान्यतामध्ये, आणि हे चॅप्टर्स WHO, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, फॉक्सी आणि फिगो म्हणजे जे इंटरनॅशनल फेडरेशन आहे त्यांच्या गाईडलाईन्सवर बनवलेले 20 स्टँडर्ड्स आहेत. सुरुवातीला हे फक्त 16 होते, यावर्षी याच्यामध्ये काही 4 स्टँडर्ड ऍड करण्यात आलेले आहेत, म्हणून ते टोटल 20 स्टँडर्ड झालेले आहेत. तर पहिला स्टँडर्ड जो आहे त्याच्यामध्ये आपण अँटीनेटल स्क्रीनिंग आणि अँटीनेटल केअर याच्याबद्दल डिस्कस करतो. सो फर्स्ट स्टँडर्ड इज अबाउट अँटीनेटल केअर, ANC केअर. दुसरा स्टँडर्ड जो आहे तो आहे लेबर रूमची तयारी, पूर्वतयारी, म्हणजे लेबर रूम मध्ये ट्रेज असायला पाहिजे, कोणते ट्रेज असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, है ना, बार्मरची प्लेसमेंट. ते सेकंड स्टँडर्ड इज अबाउट रेडीनेस ऑफ लेबर रूम. थर्ड स्टँडर्ड जो आहे तो आहे असेसमेंट ऑफ प्रेग्नेंट वुमन, त्याच्यामध्ये हिस्ट्री टेकिंग आहे ना, EDD कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यानंतर FHR रेकॉर्डिंग आहे, त्या ग्रीप्स आहेत, है ना, जेस्टेशनल एज एस्टिमेशन आहे. या सगळ्या गोष्टी आपण स्टँडर्ड नंबर 3 मध्ये कव्हर करतो. स्टँडर्ड नंबर 4 आहे पर वजायनल एक्झामिनेशन कसं कंडक्ट करायचं विथ ऑल दी असेप्टिक प्रिकॉशन. सो 4th इज PV एक्झामिनेशन. 5वा स्टँडर्ड आता तर युनिव्हर्सल आहे RMC, दॅट इज रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर. त्याच्यावर आपण एक थोडासा टॉपिक कव्हर करतो. सो 5th स्टँडर्ड इज RMC. 6वा स्टँडर्ड आहे प्लॉटिंग ऑफ पार्टोग्राफ, म्हणजे लेबर प्रोग्रेस मॉनिटर करायला पार्टोग्राफ, किंवा आजकाल आपण लेबर केअर गाईड, तेही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येत आहे. तर बेसिकली लेबर रूमचं प्रोग्रेस मॉनिटर करायला पार्टोग्राफ किंवा लेबर केअर गाईड याची माहिती आपण स्टँडर्ड नंबर 6 मध्ये देतो.
स्टँडर्ड नंबर 7 इज अबाउट कंडक्टिंग सेफ अँड क्लीन डिलिव्हरी. त्याच्यामध्ये 6 क्लीन्स काय आहेत, डूज अँड डोंट्स काय आहेत लेबर रूम मध्ये, डिलिव्हरी सेफ डिलिव्हरी कंडक्ट करायची प्रोसेस काय आहेत ते आपण स्टँडर्ड नंबर 7 मध्ये शिकतो. 8 नंबर इज इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, म्हणजे पोस्ट डिलिव्हरी बाळाला जो लागणारा पॅकेज आहे, केअर ऑफ पॅकेज ऑफ केअर, म्हणजे विटॅमिन केचा डोस आहे, ब्रेस्ट फिडिंग प्रॅक्टिसेस आहे, त्याच्यानंतर बाकी कॉर्ड क्लॅम्पिंग आहे, ज्या रिसेंट गाईडलाईन्स आहे न्यूबॉर्न केअरच्या त्या सगळ्या आपण स्टँडर्ड नंबर 8 मध्ये शिकतो. 9 नंबर इज अबाउट AMTSL, म्हणजे मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. त्याच्यामध्ये ज्या रिवाइज्ड गाईडलाईन्स आहेत WHO च्या 2025च्या त्या आपण डिस्कस करतो स्टँडर्ड नंबर 9 मध्ये. स्टँडर्ड नंबर 10, 11 आणि 12 हे कॉम्प्लिकेशन्स मॅनेजमेंटसाठी आहे. सो 10वा स्टँडर्ड इज PPH, दॅट इज पोस्टपार्टम हॅमरेज, आयडेंटिफिकेशन आणि त्याचं मॅनेजमेंट. स्टँडर्ड नंबर 10 इज PPH, 11 इज हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी, म्हणजे प्रीक्लेम्शिया काय आहे, सिव्हिअर प्रीक्लेम्शिया काय आहे, इक्लेम्शिया काय आहे, रेकमेंडेड अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स है ना, मॅक्सलचा डोजेस काय आहे, टॉक्सिसिटी, त्याचं नर्सिंग केअर जे आपल्याला द्यायला पाहिजे ते सगळं आपण स्टँडर्ड नंबर 11 मध्ये शिकतो. स्टँडर्ड नंबर 12 इज न्यूबॉर्न रेसिसिटेशन, म्हणजे बाळाने स्पॉन्टिनियस क्राय केलं नाही किंवा बाळाचा हार्ट रेट तुम्हाला वाटते की कमी आहे किंवा बाळाचा कलर तुम्हाला वाटते की पिंक नाहीये, तर त्या केसमध्ये पेडियाट्रिशियनच्या अब्सेन्समध्ये बेसिकली जो गोल्डन मिनिट आहे तो कसा फॉलो करायचा, ज्याला आपण बोलतो गोल्डन मिनिट मॅनेजमेंट ऑफ न्यूबॉर्न, तर त्याबद्दल आपण रेसिसिटेशन शिकतो स्टँडर्ड नंबर 12 मध्ये. स्टँडर्ड नंबर 13 इज स्मॉल साइज बेबीज, म्हणजे प्रीटर्म लेबर किंवा स्मॉल साइज बेबीज जे त्याच्यामध्ये कांगारू मदर केअर बद्दल आपण ऍक्च्युली डिस्कस करतो स्टँडर्ड नंबर 13 मध्ये. स्टँडर्ड नंबर 14 इज इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये तुमचं वेस्ट सेग्रिगेशन आहे, हँड वॉशिंग आहे, त्याच्यानंतर फॉगिंग आहे, ऑटोक्लेविंग आहे, या सगळ्या लेबर रूमचं क्लिनिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपण स्टँडर्ड नंबर 14 मध्ये कव्हर करतो. स्टँडर्ड नंबर 15 इज पोस्टपार्टम केअर पॅकेज, म्हणजे पोस्ट डिलिव्हरी जो पॅकेज ऑफ केअर आपल्याला बाळासाठी आणि मदरसाठी प्रोव्हाइड करायचं आहे ते आपण डिस्कस करतो स्टँडर्ड नंबर 15 मध्ये. स्टँडर्ड नंबर 16 इज फॉर OT, हा OT साठी आणि सिझेरियन सेक्शन साठी आहे बेसिकली. त्याच्यामध्ये आपण रॉप्सन्स ऑडिट म्हणून एक स्टँडर्ड ऍड केलेलं आहे, म्हणजे जेही सेक्शन्स आपल्याकडे होतात त्याचं एक ऑडिट, क्वार्टरली ऑडिट, म्हणजे दर 3 महिन्याला ऑडिट की आपल्याकडे कुठले सी सेक्शन झाले, कुठल्या कारणामुळे झालेले आहेत, त्याचं एक मेडिकली लिगली डॉक्युमेंटेशन म्हणून आपण स्टँडर्ड 16 मध्ये ते ऑडिट सांगतो. 17वा स्टँडर्ड हा ऍक्च्युली ऑप्शनल आहे, इट इज HDU केअर, हाय डिपेंडन्सी युनिट केअर, म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी HDU आहे किंवा आपल्याला बनवायचं आहे HDU केअर, त्या केसमध्ये हा स्टँडर्ड तुमच्यासाठी अप्लिकेबल आहे, अदरवाईज हा स्टँडर्ड ऑप्शनल आहे. स्टँडर्ड नंबर 18 आहे सेफ सर्जरी, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी, फक्त काही बेसिक डॉक्युमेंटेशन, लेबर रूम रजिस्टरचा फॉर्मॅट है ना, ब्लड ट्रान्सफ्युजन मॉनिटरिंग फॉर्मॅट किंवा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन फॉर्मॅट, स्टँडर्डाइज कन्सेंट फॉर्म्स, अशा 5 गोष्टी आहेत त्या आपल्याला सेफ सर्जरीमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहे. एक स्टँडर्ड जो रिसेंटली ऍड केलेला आहे जो एमर्जिंग कन्सर्न आहे, विच इज पेरिनेटल मेंटल हेल्थ, पोस्टपार्टम डिप्रेशन, त्याबद्दल आपण याच्यामध्ये डिस्कस करतो. फार वाईट डिस्कस करत नाही आपण याच्यामध्ये, बट बेसिक स्टाफला माहिती पाहिजे की पोस्टपार्टम डिप्रेशन काय आणि आपण त्याला कसं मॅनेज करायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे अशा केसेसमध्ये. आणि स्टँडर्ड नंबर 20 इज मेडिको लिगल डॉक्युमेंटेशन, तर मेडिको लिगली आपण फार मान्यतामध्ये बघितल्या जात नाही, बट तरीही काही काही गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपल्याला या स्टँडर्ड मध्ये दिला जातो. सो देर इज फार कमी डॉक्युमेंटेशन आणि जास्त क्लिनिकल स्टँडर्ड्स, तर असे हे टोटल 20 स्टँडर्ड्स आहेत. 20 पैकी जसं मी सांगितलं HTU हा ऑप्शनल आहे, म्हणजे गरज असेल किंवा अप्लिकेबल असेल तरच तो स्टँडर्ड तुम्हाला शिकवला जाईल आणि त्याच्यावर तुमची असेसमेंट होईल, अदरवाईज त्याच्यावर तुमचं काहीही होणार नाही. आता ऍक्च्युली आपण जेव्हा 8 ट्रेनिंग सेशन्स घेऊ सुरुवातीला, तर या सिक्वेन्स मध्ये घेणार नाही आहोत, कारण आपण सुरुवातीला पहिला स्टँडर्ड इज ANC आणि दुसरा इज लेबर रूमची तयारी, पण ऍक्च्युली आपण सुरुवात करतो PPH पासनं. आपण कॉम्प्लिकेशन्स आधी कव्हर करतो आणि बघ आपण बेसिक किंवा इझी स्टँडर्ड्स कडे वळतो. तर आपली सुरुवात ऍक्च्युली PPH पासून होते आणि मग हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स, न्यूबॉर्न रेसिसिटेशन आणि पार्टोग्राफ. तर सुरुवातीचे 4 जे आपले सेशन्स असतील ते कॉम्प्लिकेशन साठी असतील आणि मग आपण अँटीनेटल केअर, हिस्ट्री, ते सगळं बाकीच्या सेशन्स मध्ये कव्हर करू. तर ऍक्च्युली पुढच्या 24 तारखेला आपला जो सेशन असेल
तो PPH वर असेल, पोस्टपार्टम हेमरेज, त्याचं आयडेंटिफिकेशन आणि मॅनेजमेंट. ठीक आहे, आपण डे डिस्कस करणार आहोत स्टील, नॉट 24, ते आपल्याला क्लिअर करायचं आहे. बट ओव्हरऑल हे आपला ट्रेनिंगचे टॉपिक्स असतील. त्याच्यानंतर हे तुम्हाला सध्या सांगायची गरज नाहीये, जसं मी सांगितलं असेसमेंटसाठी एक एक रेकमेंडेड स्कोअर लागतात. फायनल जेव्हा आपली असेसमेंट होते तर बेसिक इज 85% आणि ते आपल्याला इझिली भेटतात. सो एक क्रायटेरिया ठेवलेला आहे फॉक्सीनी, सो दॅट म्हणजे आपला परफॉर्मन्स काय आहे ते सुद्धा शेवटी मॅटर करतं. कारण आता 20 स्टँडर्ड पैकी तुम्हाला ऍटलीस्ट 85% स्टँडर्ड मध्ये पास व्हायचं आहे, तर 1-2 स्टँडर्डचा त्याच्यामध्येही लीज आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पार्टोग्राफ फॉलो केला नाही किंवा मेंटल हेल्थ बद्दल माहिती नसेल, सो इट डझंट मॅटर, तरीही आपण असेसमेंट पास होऊन आपल्याला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. सो द पासिंग स्कोरिंग इज 85. ओके, जस्ट हे आपलं जे आपण मी सांगितलं की ट्रेनिंगचा फॉर्मॅट आणि शेड्यूल काय असणार आहे. तर 8 ऑनलाईन सेशन आणि 2 रिव्हिजन किंवा रिफ्रेशर ट्रेनिंग सेशन, सो टोटल ऑफ 10. एक दिवस आपल्याला आता फायनल करावं लागेल कारण ट्यूजडे मध्ये थोडं कन्फ्युजन आहे आणि टायमिंग इज 3 to 4. जसं मी सांगितलं, स्टाफ हॉस्पिटलमध्ये एका मोबाईलवरनं किंवा एका लॅपटॉपवरनं जॉईन करू शकतात, किंवा तुम्हाला वाटतं की एका मोबाईलवरनं जॉईन करणं पॉसिबल नाहीये तर तुम्ही वेगवेगळ्या मोबाईलवरनंही लांबून जॉईन करू शकता. आणि स्टाफ घरी असल्यास किंवा सुट्टीवर असल्यास त्यांनी तिथून जॉईन करायचं आहे. कारण आयडिया इज तुमचा 70 ते 80% स्टाफ हा ट्रेन असायला पाहिजे. तर तुमचे 10 पैकी फक्त 2 स्टाफ ट्रेंड आहेत तर त्यामध्ये फार तुम्हाला फायदा होणार नाही है ना. तर आयडिया इज 70 ते 80% स्टाफ शुड बी मान्यता ट्रेन, कारण याच्यामध्ये बेसिकली आपण लेबर रूम साठी जे लागतं ते सगळं कव्हर करतो. जर इन केस असं झालं तुम्हाला की जॉईन करता नाहीये तर त्या दिवशी तुम्हाला एक प्रायर इंटिमेशन द्यायला पाहिजे की सर आमच्याकडे इमर्जन्सी आहे किंवा बिझी आहोत त्याच्यामुळे आम्हाला जॉईन करता येत नाहीये. आता ट्रेनिंगचे मटेरियल्स कधी पाठवणार मी, ट्रेनिंगसाठी जे नोट्स असतात, तर आता सध्या तर मी आजच्या सेशन नंतर तुम्हाला 2 एक मॉड्यूल्स पाठवणार आहे, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. तर तुम्ही ते मोबाईलवरही वाचू शकता, पण तुम्हाला वाटतं की ते प्रिंट करायला पाहिजे तर तुम्ही ते प्रिंटही करू शकता. आणि त्या त्या टॉपिकचे जे रिस्पेक्टिव्ह नोट्स आहेत, फॉर एक्झाम्पल पीपीएच चा सेशन झाल्यानंतर पीपीएच ची पीपीटी आहे, पीपीएचच्या टॉपिकचं रेकॉर्डिंग आहे आणि त्याचे मराठीमध्ये काही नोट्स असतील तर ते तुम्हाला त्या त्या सेशनच्या नंतर मिळेल है ना, त्या दिवशी मिळेल. आणि अदरवाईज जे मॉड्यूल्स आहे बनलेले मान्यताचे ते तुम्हाला आज आफ्टर दिस सेशन विल बी शेअर्ड. आता काय फायदा आहे ओव्हरऑल, तर एक तर तुम्हाला माहिती आहे की क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आहे. स्टाफ बऱ्याच ठिकाणी मिडवाईव्ह नाहीत किंवा नर्सिंग स्टाफ नाहीत, तर अशा केसेसमध्ये स्टाफला बेसिक आयडिया येते की व्हॉट इज नॉर्मल आणि व्हॉट इज नॉट नॉर्मल, ऍटलीस्ट एवढं आयडेंटिफाय करता येते. म्हणजे तुम्ही लगेच इंटिमेट करून ऍटलीस्ट डिले प्रिव्हेंट करू शकता. सेकंड स्टेप इज एनएबीएस सोबत रिसेंटली फॉक्सीनी एनएबीएस सुद्धा कोलॅबरेट केला आहे. इन केस तुम्हाला मान्यतानंतर एनएबीएच करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये 50% अप्लिकेशन फीची सूट होते. फॉर एक्झाम्पल जर फीज असेल 30,000 तर तुम्हाला 15,000 प्लस जीएसटी असं भरून तुम्हाला एनएबीएस सर्टिफिकेशनसाठी अप्लाय करता येतं. ठीक आहे, सो असं कोलॅबरेशन फॉक्सी आणि एनएबीएच मध्ये झालेलं आहे. इथपर्यंत काही प्रश्न आहे कोणाला? आय होप देर आर नो क्वेश्चन. आय थिंक मी जर्नी, स्टँडर्ड्स आपले काय आहे आणि आपला ट्रेनिंगचा एक पॅटर्न किंवा शेड्यूल ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आता जस्ट काही इन्साइट्स म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मणिपूरमध्ये काही ज्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मणिपूर किंवा मेघालया, अशा स्टेट्समध्ये ऑलरेडी 70% किंवा त्याच्यावरतीही हॉस्पिटल्सने मान्यता सर्टिफिकेशन प्रोव्हाइड केलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि इनफॅक्ट सांगली कॉर्पोरेशन, सांगली मिरज उपवड कॉर्पोरेशन, या कॉर्पोरेशन मध्ये 60% जास्त हॉस्पिटलची फॉक्सी मान्यता रेकग्नाइज्ड आहेत. सो जस्ट अन ओव्हरव्ह्यू या प्रोग्राम आउटकम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, आता युजली ट्रेनिंग कशा होतात ना, एक ट्रेनिंग सेंटर्स बनवलेले आहेत फॉक्सीनी. जसं मे बी नाशिक हॉस्पिटलला माहित असेल की डॉक्टर चंद्रकांत संकलेचा, सो सर इज लिडिंग मान्यता, आणि डॉक्टर नेहा लाड बिंग द प्रेसिडेंट ऑफ नाशिक सोसायटी, आणि त्यानंतर डॉक्टर मनीषा जगताप विथ डॉक्टर संकलेचा अगेन. तर हे लीड करतील नाशिकमध्ये, त्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग सेंटर आहे. आणि आय थिंक ते काही सेशनसाठी तुम्हाला रिच आउट करणार फॉर नाशिक हॉस्पिटल स्पेसिफिकली. काही सेशन्स डॉक्टर संकलेचा विल बी डुईंग इन नाशिक इटसेल्फ, आणि सोबत हे तुमचे ऑनलाईन सेशन जे आहेत ते चालतीलच.
तसंच नवी मुंबईमध्ये ट्रेनिंग सेंटर आहे. नवी मुंबई सोसायटी ऍक्च्युली ट्रेनिंग सेंटर आहे, जिथे डॉक्टर सुचेता किंजवाडेकर आणि डॉक्टर राहुल वाणी ते लीड करतात. पुणेमध्ये डॉक्टर संजय गुप्ते त्यांचं हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर आहे. सोलापूरमध्ये डॉक्टर मिलिंद शहा नवल हॉस्पिटल त्यांचं हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर आहे. तर असे ऑलमोस्ट 7. नागपूरमध्ये डॉक्टर चैतन्य शेंबेकर, सो त्यांचं हॉस्पिटल इज अ ट्रेनिंग सेंटर. तर फॉक्सीने असे काही ट्रेनिंग सेंटर्स बनवलेले आहेत आणि ते ट्रेनिंग सेंटर्स मान्यताच्या ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात रिजनली. ठीक आहे. सो दॅट इज जस्ट अन अपडेट. कोणी तुम्हाला सीएससी नावाचा शब्द वापरला तर ते कन्फ्युजन व्हायला नको की सीएससी काय. सो दॅट इज सेंटर फॉर स्किल एनहान्समेंट बाय फॉक्सी. तर त्याला आपण ऍक्च्युली ट्रेनिंग सेंटर म्हणून बोलतो. सो आय थिंक दॅट्स इट माझ्याकडनं. काही प्रश्न असेल तर सांगा, अदरवाईज तुम्हाला रश्मी इफ यू आर देअर. हाय दिवाकर, ये येस संजय. येस रश्मी, जस्ट लास्ट मिनिट. Sure. येस, जसं मी तुम्हाला सांग, काही प्रश्न आहेत का इथपर्यंत कोणाचे? आय होप नॉट. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसलाईन असेसमेंट किंवा सेल्फ असेसमेंट जी तुम्हाला ऑनलाईन करायची आहे किंवा तुम्हाला मेलवरनं लिंक क्लिक करून ती करायची आहे, तर एक स्टेप्स काय आहे त्याच्या, त्या तुम्हाला डॉक्टर रश्मी म्हणून आहेत, त्या मान्यताचा डिजिटल प्लॅटफॉर्म बघतात फार्मॅक्सेस मधनं. तर ते तुम्हाला एक क्विक रिकॅप देईल की त्या बेसलाईन असेसमेंट किंवा सेल्फ असेसमेंट करायची प्रोसेस काय आहे, प्रोसिजर काय आहे, आणि त्यानंतर तुम्ही ती फॉलो करू शकाल. बट बिफोर दॅट, लास्ट मिनिट रश्मी, आपला डे आपण फ्रायडे बोललो होतो ऍक्च्युली. प्रशांत सरांनी आय थिंक फ्रायडे रेकमेंड केला. तर सगळ्यांना फ्रायडे सुटेबल आहे का ट्रेनिंगसाठी? 3 to 4 द टायमिंग इज फिक्स्ड. शुक्रवार किंवा गुरुवार आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मंडे खूप रश असतो सगळ्यांकडे, त्याच्यामुळे मंडे आपण करू शकत नाही. ट्युजडे ऑलरेडी आपण रेकमेंड केला होता पण तो फिजिबल नाहीये. बुधवार सोडून आय थिंक बाकी डेज आपल्याकडे आहेत. म्हणजे मग सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. फ्रायडे. तर फ्रायडे इज फाईन. प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग असेल ना, जे हो, जॉईन करू रेकॉर्डिंग शकत असेल. नाही नंतर बघू शकतात ना हो ते. हो, रेकॉर्डिंग असेल, हो. प्रेझेंटेशन असेल, वापरलेली हो. पीपीटी आणि त्याचे हो. नोट्स, हे तर प्रत्येक सेशन नंतर येईलच देणार ना. ग्रुपवरच. ओके ओके ठीक आहे. येस. तुम्ही नंतर पण बघू शकता. हा, जसं मी सांगितलं की कोणी अब्सेंट असेल तर रेकॉर्डिंग बघू शकता, किंवा मग शेवटी जेव्हा आपले रिव्हिजन होतील 2, त्यामध्ये तुमचे ते टॉपिक्स कव्हर होतील. ग्रुपमध्ये कोणाचा नंबर सागरचा आहे का? परत काही कन्फ्युजन किंवा कन्सर्न्स? आय थिंक नसेल तर आपल्याला फ्रायडे मग हा डे फिक्स करायला पाहिजे. फ्रायडे 3 ओके. to 4. ठीक आहे. 3 to 4 बनण्यापेक्षा मला वाटते, कारण युजली सगळे लोक 10 मिनिटं लेटच येतात आहे ना. 3 ऍक्च्युली 3:15 होतं. सो 4 म्हणण्यापेक्षा आपण तो 4:15 करायला पाहिजे. सो इट इज बेसिकली 3 ते 4:15. सो काही कन्सर्न असतील तर मी आहे. डॉक्टर रश्मी तुम्हाला एक क्विक प्रोसेस सांगतील की ऑनलाईन असेसमेंट, सॉरी, ऑनलाईन सेल्फ असेसमेंट कशी करायची आहे किंवा बेसलाईन असेसमेंट कशी करायची आहे. त्यानंतर काही प्रश्न असतील तर मी आन्सर करेन. ओव्हर टू यू रश्मी. थैंक यू सो मच दिवाकर. गुड आफ्टरनून एवरीवन. मुझे मराठी बोलनी नहीं आती, क्या हिंदी आपके लिए ठीक रहेगी या इंग्लिश, अगर आप बता पाए? हिंदी मैम. हिंदी ठीक है, बहुत बढ़िया. तो जैसा दिवाकर ने अभी आपको, डॉक्टर दिवाकर ने मान्यता क्या है, मान्यता के अंतर्गत क्या अचीव करने वाले हैं और क्या क्या स्टैंडर्ड्स हैं, इसके बारे में आप सबको अभी शेयर करा है. और इस पूरी जर्नी के बारे में आज आपको बताया जा रहा है. जो ये जर्नी है सर एंड मैम, ये डिजिटली यानी कि एक प्लेटफॉर्म के थ्रू आप करेंगे. जो प्लेटफॉर्म है इसको आपके हॉस्पिटल से एक ईमेल के द्वारा लिंक किया जाएगा. जल्दी आप सबको हमारी तरफ से, मान्यता प्लेटफॉर्म की तरफ से ईमेल्स प्राप्त होंगे आपके रजिस्टर्ड ईमेल आईडी पे. आपको हमारे द्वारा सूचित कर दिया जाएगा जब भी ईमेल ये भेजे जाएंगे. और उसके बाद आपको अपनी जो जर्नी है पूरी की पूरी प्लेटफॉर्म के थ्रू करनी होगी. हमारे जो सेशंस हैं और जो हमारी मेंटरिंग की क्लासेस वगैरह सब कुछ आपको ऑनलाइन प्लेटफॉर्म के थ्रू ही हो रहा है. जैसा कि आप इस स्क्रीन पर देख पा रहे हैं अभी, हमारी जो पूरी जर्नी है इसको हमने 3 भागों में बांटा है. हमारा जो सबसे पहला जो स्टेप है, अगर मैं बात करूं, तो वो सेल्फ असेसमेंट का है. यानी कि आप आज खुद अपनी एज अ टीम, आज डॉक्टर्स भी हैं, नर्सेस भी हैं, सारा स्टाफ है, आपको एज अ टीम पहले, सबसे पहले सेल्फ असेसमेंट करना है अपने फैसिलिटी का.
आपको विद इन, जैसे ही आपको ईमेल मिलेगा, विद इन 7 days अपनी सेल्फ असेसमेंट कंप्लीट करनी है। जो भी स्कोर आपको प्राप्त होंगे, मैं ये नहीं कह रही कि आज आपको 20 out of 20 लेकर आना है। प्लीज अपने आप को म्यूट कर लें। सुनंदा जी, अगर आप सुन रही है तो म्यूट करें। आपने अपने स्कोर्स, जरूरी नहीं है कि हमें आज ही कंप्लीट अचीव करने हैं। आपका ये सिर्फ सेल्फ असेसमेंट है। आपको पता होना चाहिए कि मान्यता के अंतर्गत क्या क्या टॉपिक कवर होंगे और उन टॉपिक्स या उन क्वेश्चंस पे आज की डेट में आपकी फैसिलिटी कहाँ स्टैंड करती है। माईक म्यूट कर बोल, खालून सांगायचं का कोणाला? जैसा आप देख पा रहे हैं, सेल्फ असेसमेंट के बाद जो हमारा नेक्स्ट स्टेप होता है वो क्वालिटी इंप्रूवमेंट का होता है। यानी कि हम जो गैप्स आइडेंटिफाई करेंगे सेल्फ असेसमेंट में, उनके ऊपर अब हम काम करेंगे। काम कैसे करेंगे? एज अ टीम। हमारे द्वारा आपको ट्रेनिंग दी जाएगी, आपको बताया जाएगा कि कौन से गैप को क्लोज करने के लिए क्या एक्टिविटी करनी है, राइट। लेकिन प्रैक्टिकली आपको ही ये सब कुछ अपने अपने अस्पतालों में करना होगा। जब आप ये जर्नी पूरी कर लेते हैं क्वालिटी इंप्रूवमेंट की, ये भी प्लेटफॉर्म के ऊपर ही होगी, जहाँ पे आपको एविडेंस भी डालने होंगे आपके इम्प्रूवमेंट के। जब आप ये स्टेप पूरा कर लेंगे, आप तीसरे स्टेप के लिए एलिजिबल हो जाते हैं, जहाँ पे आपको फाइनल असेसमेंट फेस करनी पड़ेगी। फाइनल असेसमेंट मतलब एक असेसर जो कि फॉक्सी के द्वारा आपको असाइन किया जाएगा, आपको निर्धारित किया जाएगा। वो असेसर, जैसे मैं अभी आपसे जुड़ी हुई हूँ वर्चुअली, ऐसे ही आपके अस्पताल से, आपकी टीम से वो असेसर जुड़ेंगे और मान्यता के क्वेश्चन जो आज आप सेल्फ असेसमेंट में देखने वाले हैं, उन्हीं क्वेश्चंस पे डिजिटल प्लेटफॉर्म पे ही आपको असेस करेंगे और आपको स्कोर्स देंगे। अगर आप फाइनल में पासिंग मार्क्स जो दिवाकर आपके साथ शेयर कर रहे थे वो अचीव कर लेते हैं, तो आपको मान्यता का सर्टिफिकेट प्राप्त होगा, राइट। तो ओवरऑल अगर मैं आपको इस दोबारा बताऊं, 3 स्टेप हैं, जिसका पहला स्टेप जिसके बारे में अगर हम आज जिस पे बात कर रहे हैं वो है सेल्फ असेसमेंट, जिसमें आपको पूरा क्वेश्चन पेपर जो कि फाइनल में यूज होगा वो भी देखने को मिल जाएगा और आपको अपनी फैसिलिटी के साथ बैठ के वो पूरा का पूरा क्वेश्चन पेपर देखना है और आंसर करना है। सेल्फ असेसमेंट का एक ही मोटो है कि आप असेस कर पाए कि आपका अस्पताल आज की डेट में मान्यता के स्टैंडर्ड्स पे कितना खरा उतरता है, राइट। उससे हमें क्या फायदा होगा? हमें पता चलेगा कि कौन से टॉपिक्स हैं जहाँ पे आपको ज्यादा बेहतर ट्रेनिंग की जरूरत है, ठीक है। तो हम आपको ज्यादा फोकस्ड वे में ट्रेन कर पाएंगे और इम्प्रूवमेंट के लिए सपोर्ट कर पाएंगे। मान्यता के स्टैंडर्ड्स के बारे में डॉक्टर दिवाकर पहले ही आपके साथ शेयर कर चुके हैं। 20 स्टैंडर्ड हैं और इन सभी टॉपिक्स पे आपकी ट्रेनिंग होगी और इसी पे ही क्वेश्चन पेपर पूरा का पूरा बना हुआ है। अब असेसमेंट के दौरान जब आप सेल्फ असेसमेंट कर रहे हैं, आपको पता होना चाहिए कि आंसर कैसे करना है, मतलब जो क्वेश्चन आएगा वो कैसे आंसर करना है। तो ब्रॉडली अगर मैं आपको समझाऊं, आपके जो क्वेश्चंस हैं वो यस और नो, इन 2 आंसर्स में आपको क्लिक करना होगा। या तो वो जो क्वेश्चन में पूछ रहा है वो चीज होगी या फिर वो नहीं होगी। फॉर एग्जाम्पल, अगर आपसे पूछा जाए कि आपके हॉस्पिटल में पार्टोग्राफ भरा जाता है कि नहीं, तो आप या तो भर रहे हैं या फिर वो नहीं भर रहे। तो यस और नो, सिर्फ यही 2 ऑप्शन हैं। कुछ जगहों पे आपको नॉट एप्लीकेबल एनए भी मिलेगा। एनए का मतलब है कि ये सुविधा अगर या ये चीज आपके यहाँ अवेलेबल नहीं है तो आप एनए क्लिक कर दें, ठीक है। नॉट एप्लीकेबल, फॉर एग्जाम्पल, अगर आपके यहाँ पर HDU हाई डिपेंडेंसी यूनिट नहीं है तो आप उस पूरे क्वेश्चंस को, उस पूरे स्टैंडर्ड को एनए कर देंगे, नॉट एप्लीकेबल कर देंगे,
ठीक है। तो दोबारा मैं रिपीट करती हूँ, किसी भी क्वेश्चन का आंसर यस और नो है। जो चीज आपके हॉस्पिटल के लिए वैलिड नहीं है तो आपको नॉट एप्लीकेबल का बटन दबाना है। फॉर एग्जाम्पल HDU, हो सकता है आपके हॉस्पिटल में HDU नहीं है, तो आपको सारे क्वेश्चंस में नॉट एप्लीकेबल करना होगा। अब आप यहाँ पे ध्यान दीजिएगा कि आपको 85% दिख रहा होगा, ये आपके फाइनल असेसमेंट का स्कोर है। अभी अगर आप 0 भी ले आए आउट ऑफ 20 तो भी हमें कोई इशू नहीं है, बिकॉज अभी हम आप लोगों को ट्रेन करेंगे। तो मेरे लिए अभी 0 आउट ऑफ 20 ज्यादा अच्छा है। 20 आउट ऑफ 20 खुद को मत दीजिएगा, एक्चुअल में जो स्टेटस है वही बताइएगा। नाउ अब हम ये समझते हैं कि जो असेसमेंट हम करेंगे ये कैसे की जाती है। तो कोई भी क्वेश्चन होगा उसको आपने 3 तरीके से आप आंसर कर सकते हैं। मैं एग्जांपल के साथ समझाती हूँ। मान लीजिए कि आपके क्वेश्चन है कि आपके लेबर रूम में PPH मैनेजमेंट का पोस्टर डिस्प्लेड है या नहीं। ठीक है, सिंपल क्वेश्चन है कि आपके लेबर रूम में PPH मैनेजमेंट का पोस्टर डिस्प्ले करा हुआ है कि नहीं। तो आप किसी से पूछेंगे नहीं, आपको पता है वो है या नहीं। आप उस प्रकार यस और Rashmi can't hear you if you're speaking. आवाज येतोय का सगळ्यांना? नाही सर. नाही ना? नाही, आय येस थिंक येतो. माझा येतोय, मॅडमचा येत होता? नाही ना? नाही. तुमचं हा, येतं आमचं नाही येते. नाही तुमचं येत. येतं मॅडम, थोडं येस येतंय. येस, आय थिंक त्यांचा नेटवर्क इश्यू आहे. ओके, आय थिंक बेसिकली सगळ्यांना हे कळालं असेल, म्हणजे ऍटलिस्ट की ऑनलाईन असेसमेंट कशी करायची आहे, सेल्फ असेसमेंट कशी करायची आहे. त्याच्यात त्यांनी जी सांगितलं की तुम्हाला लिंक येईल, लिंकवरनं एक पासवर्ड सेट करून आपल्याला ती लिंक ओपन करून येस नो फक्त भरायचं आहे. म्हणजे जी प्रॅक्टिस सध्या स्थितीत आहे ती आपल्याला जेन्युअनली सबमिट करायची आहे. स्कोर्स मॅटर करत नाही सेल्फ असेसमेंटमध्ये किंवा बेसलाईन असेसमेंटमध्ये. जितके कमी स्कोर्स असतील तितकं ओके, म्हणजे तितका इम्प्रुव्हमेंटचा जास्त स्कोप आहे आपल्याला. ओके, सो डझंट मॅटर की तुमचा स्कोर आता 10 आहे, 8 आहे किंवा 6 आहे. हे फक्त ट्रेनर्ससाठी असतं की कुठल्या एरियामध्ये आपल्याला जास्त भर द्यायला पाहिजे ट्रेनिंग सेशन्स मध्ये, त्यासाठी ते आहे. सो डझंट मॅटर की आपला आता स्कोर 0 आहे किंवा 20 आहे. येस रश्मी, आय थिंक यू आर या बॅक. यस यस एब्सोल्युटली। तो जैसा मैं आपके साथ शेयर कर रही थी, आपने इंटरव्यू लेना है अपने स्टाफ का और उस हिसाब से आपको स्कोर देने हैं। और कुछ क्वेश्चन होंगे जहाँ पे आपको रिकॉर्ड्स देखने होंगे, जैसे कि आपके नोट्स जो आप डालते हैं कि शीट में, कुछ क्वेश्चन उनके ऊपर होंगे आपकी। कुछ क्वेश्चन ऐसे होंगे जैसे कि मान लीजिए बायोमेडिकल वेस्ट का ऑथराइजेशन आपने लिया है कि नहीं, आपके पास सिटीजन चार्टर डिस्प्लेड है या नहीं। तो रिकॉर्ड बेस्ड आपके जो क्वेश्चंस होंगे उनको भी आपको आंसर करना होगा। ठीक है, तो ओवरऑल 3 प्रकार के क्वेश्चंस आपको मिलेंगे। ये बेनिफिट्स हैं कि हमें क्या फायदा होगा इस पूरी जर्नी को। तो सबसे इम्पोर्टेंट बात सेल्फ असेसमेंट जिसके ऊपर हम बात कर रहे हैं, तो ये याद रखिएगा कि एज अ हॉस्पिटल आपको अपनी सेल्फ असेसमेंट भरनी है। मतलब सुनंदा जी अकेली अपनी सेल्फ असेसमेंट नहीं भर रही, या अशोका वुमेन हॉस्पिटल का कोई एक स्टाफ अकेला सेल्फ असेसमेंट नहीं भर रहा। रादर हम एज अ टीम, अपनी टीम के साथ हम लोग उसको एक ही बार भरना है, मल्टीपल बार नहीं भरना। ठीक है, आपको इससे अपने बेसलाइन स्कोर के बारे में पता चलेगा और अभी क्या गैप्स हैं लेटेस्ट गाइडलाइन के हिसाब से वो पता चलेंगे। सबसे इम्पोर्टेंट बात, आपको फाइनल क्वेश्चन पेपर पता चल जाएगा और आपके स्टाफ को पता होगा कि यही चीजें मुझसे फाइनल में भी पूछी जाएंगी या ये चीजें हमें एंड में दिखाने को कही जाएंगी। राइट, तो इस प्रकार से आपको ध्यान रखना है कि सेल्फ असेसमेंट बहुत इम्पोर्टेंट है। और हमारे लिए इसलिए इम्पोर्टेंट है कि हम लोगों को एग्जैक्ट टॉपिक पता चलेंगे जहाँ पे मुझे आपको ट्रेनिंग देनी है आगे। ठीक है,
इस पूरी जर्नी में एक चीज और याद रखें कि आपका ईमेल बहुत जरूरी है। ईमेल पे ही सारी रिपोर्ट, सारी जर्नी होगी। अपना करेक्ट ईमेल आईडी ही हमें प्रोवाइड करें। और एक ही डिवाइस डिवाइस बोले तो जैसे अगर आपने लैपटॉप पे या मोबाइल पे अगर अपनी जर्नी सेल्फ असेसमेंट या कुछ भी शुरू करा है, तो उसी ही डिवाइस पे अपनी जर्नी पूरी करिएगा। बीच में स्विच मत करिएगा डिवाइस को। कई बार डेटा इनिशियली आपके मोबाइल में ही सेव हो रहा है, जब आप सबमिट करेंगे तो वो हमारे प्लेटफॉर्म पे आता है। ठीक है, तो डिवाइस बीच में स्विच मत करिए। इवन आखिर में जो आपको सर्टिफिकेट भी आता है या रिपोर्ट आएंगी, ये भी आपको ईमेल के द्वारा ही मिलेगा। ठीक है, तो इस बात का ध्यान रखिए कि सारी जर्नी ईमेल से जुड़ी हुई है, प्लेटफॉर्म से जुड़ी हुई है। अब मैं बहुत सिंपल तरीके से आपको क्या स्टेप्स हैं वो बता रही हूँ, और आपको लाइव प्लेटफॉर्म पे भी मैं करके बताऊंगी कि करना क्या है। तो जैसा मैंने आपके साथ शेयर करा, आपको ईमेल आएगा। करेक्ट, ईमेल से आपको अपनी जर्नी शुरू करनी है। एक ही डिवाइस रखना है, और इंटरनेट आपको एक्टिव चाहिए जब तक कि मेरा अकाउंट सेटअप ना हो। उसके बाद अगर इंटरनेट नहीं भी होगा तो भी काम चल जाता है, क्योंकि डेटा आपके मोबाइल में सेव हो रहा है। राइट, तो इस बात का आप ध्यान रखिएगा। आपको जब ईमेल आएगा तो सबसे पहले लेफ्ट हैंड साइड पे आप देखिए एक रेड कलर का बटन होगा जिसपे स्टार्ट सेल्फ असेसमेंट लिखा है। आपने इस बटन को क्लिक करना है। ठीक है, आपके ईमेल पे ये ईमेल आ रहा है आईडी पे, और उसका टाइटल है इनविटेशन फॉर सेल्फ असेसमेंट। करेक्ट, जब आप ये कर लेंगे, ओपन करेंगे, आपको नेक्स्ट स्टेप क्या करना है? आपको पासवर्ड सेट करना है। पासवर्ड बिल्कुल सिंपल रखना है आपने। मान्यता@1234। ठीक है, मान्यता जिस प्रोग्राम से हम जुड़े हुए हैं, मान्यता@1234। मान्यता का एम कैपिटल रखे, बाकी सब स्मॉल कर दीजिएगा। और ये सिर्फ मैं एग्जांपल के तौर पे बता रही हूँ, आप कोई भी पासवर्ड रख सकते हैं। बेसिकली आपको कुछ स्मॉल लेटर, कुछ कैपिटल, @ या हैशटैग का सिंबल और कुछ नंबर डालने होंगे। बट मेरा सजेशन ये रहेगा, अक्सर फैसिलिटीज भूल जाती है, आप सिंपल मान्यता @1234 बनाएं। ठीक है, जैसे ही आप बना लेंगे उसको सबमिट करें। सबमिट क्लिक करने के बाद ये विंडो खुल जाएगी जो स्टेप नंबर 3 पे आपको दिख रही है। इसमें आपको अपना ईमेल आईडी डालना है। सबसे पहले लॉगिन में यहाँ पे अपना ईमेल डालें, और जो पासवर्ड अभी मैंने बनाया उसको आप यहाँ पे डालें और लॉगिन क्लिक कर दें। बहुत ही सिंपल, हार्डली 30 सेकेंड्स लगेंगे, आपको 30 सेकेंड लगेंगे। सिर्फ पासवर्ड बनाया है और लॉगिन कर लिया है। लॉगिन करने के बाद आपको ये जो 5 नंबर की विंडो है ये दिखेगी। आपको ऐड असेसमेंट का ये हरा बटन दबाना है। ऐड असेसमेंट वाला बटन दबाएंगे। जैसे ही आप ऐड असेसमेंट का बटन दबाएंगे, आपको ये दो बॉक्सेस मिलेंगे, फैसिलिटी और असेसमेंट। फैसिलिटी में आप ही का हॉस्पिटल आएगा। फॉर एग्जांपल आराध्या हॉस्पिटल अगर आज सेल्फ असेसमेंट कर रहा है, तो यहाँ पे ये ड्रॉप डाउन क्लिक करने पे आपको आराध्या हॉस्पिटल ही लिखा आएगा। ठीक है, और नीचे आपको असेसमेंट में जब आप ड्रॉप डाउन क्लिक करेंगे तो मान्यता सेल्फ असेसमेंट लिखी आएगी, उस पर क्लिक करिए और क्रिएट का बटन दबा दीजिए। ठीक है, क्रिएट का बटन दबा दीजिएगा। जैसे ही आप ये स्टेप करेंगे, कुछ सेकंड वेट करना, आपकी असेसमेंट शीट क्रिएट हो रही है, और यहाँ तक हमें एक्टिव इंटरनेट की ज़रूरत है। इसके बाद हम ऑफलाइन भी इसको फिल कर सकते हैं। ठीक है, तो आपने ईमेल आईडी से पासवर्ड सेट करा और लॉगिन करा, एंड देन आप लोगों ने अपनी असेसमेंट क्रिएट करी है। बहुत ही सिंपल, हार्डली 1 मिनट लगेगा इस स्टेप तक। अब मैं आपको लाइव अपने प्लेटफॉर्म पे लेकर जा रही हूँ, जहाँ पे हम आगे की स्टेप्स डायरेक्टली ऑब्जर्व करेंगे और समझेंगे। आई होप आपको मेरा स्क्रीन दिख पा रहा है।
तो अभी आप जो स्क्रीन देख रहे हैं ये हमारा प्लेटफॉर्म है, जो अभी सिंस मैं लैपटॉप के थ्रू जुड़ी हूँ तो आपको वाइड स्क्रीन दिख रहा है, अदरवाइज आपको अपने मोबाइल के हिसाब से ही ये दिखेगा। ठीक है। तो इसमें अगर आप ध्यान दें तो सबसे पहले आपके हॉस्पिटल का नाम आता है। मेरे हॉस्पिटल का अभी डमी हॉस्पिटल है, तो टेस्ट फैसिलिटी यहाँ पे आपको लिखा मिल रहा है। मान्यता सेल्फ असेसमेंट है, और जिस डेट को हम शुरू कर रहे हैं वो डेट मिलेगी। इसके अंदर दो सेक्शंस हैं, ऑनबोर्डिंग और असेसमेंट। ऑनबोर्डिंग के आगे अगर आप ऑब्जर्व करें और असेसमेंट के आगे अभी ग्रे सर्कल है। ग्रे मतलब एकदम एम्प्टी है ये। जैसे ही मेरे सेक्शन कंप्लीट हो जाएंगे ये डार्क ग्रीन कलर के सर्कल हो जाते हैं विद अ टिक। तो आपको जब भी विजुअल आपको मतलब आप आइडेंटिफाई कर सकते हैं देखकर ही कि मेरा कौन सा सेक्शन कंप्लीट हो गया है और कौन सा सेक्शन कंप्लीट नहीं हुआ है। तो बेस्ड ऑन दैट आप अपना वहीं से जर्नी आगे बढ़ा सकते हैं। अब सबसे पहले हम ऑनबोर्डिंग सेक्शन देखते हैं। ऑनबोर्डिंग सेक्शन में आपको अपने हॉस्पिटल की बेसिक डिटेल्स मिलेंगी। करेक्ट। जैसे कि आपके हॉस्पिटल का नाम, डॉक्टर का नाम, ईमेल आईडी, फोन नंबर, फॉक्सी मेंबर है या नहीं, ये सब आपको प्री फिल्ड मिलेगा। पर आपने चेक करना है। फॉर एग्जाम्पल मान लीजिए मेरा फोन नंबर गलत है, तो मैं इसको एडिट कर सकती हूँ, मैं इसको डिलीट कर दूंगी और अपना करेक्ट नंबर इसमें ऐड कर सकती हूँ। ठीक है। तो आपने अपनी सारी इंफॉर्मेशन चेक करनी है। फैसिलिटी कैटेगरी में सर एंड मैम आपने ध्यान देना है कि क्या वो आपका हॉस्पिटल चैरिटेबल हॉस्पिटल है, या जनरल हॉस्पिटल है, मेडिकल कॉलेज है, या केवल मैटरनिटी केयर सेंटर है। उस हिसाब से आप अपना आंसर चूज कर सकते हैं। फिलहाल मेरा जो है वो जनरल हॉस्पिटल विद मल्टी स्पेशलिटी है। अब आता है लोकेशन। ये रूरल है या अर्बन, आपको पता ही है कि शहरी है या गांव के तात्पर्य में है, उस हिसाब से आप चूज करें। फैसिलिटी लोकेशन और फैसिलिटी पिक्चर ये बहुत इंपॉर्टेंट है, ये आपको भरा हुआ नहीं मिलेगा, ये आपको वहीं से अपने हॉस्पिटल से करना होगा। इसका यूज क्या है पहले मैं ये बताती हूँ। आपको पता है आजकल अवेयरनेस बहुत ज्यादा है। आजकल वेबसाइट पे जाकर लोग पहले देखते हैं कि किस हॉस्पिटल की क्या रेटिंग है। तो उसी प्रकार मान्यता की वेबसाइट पे मान्यता सर्टिफाइड हॉस्पिटल्स को लिंक किया जाता है। जब आपका हॉस्पिटल ये पूरी जर्नी कर लेता है, आपका हॉस्पिटल का एड्रेस, उसकी फोटोग्राफ और गूगल मैप से लिंक सब कुछ मान्यता की वेबसाइट पर आ जाता है सर्टिफाइड हॉस्पिटल की लिस्ट में। और पेशेंट्स या महिला, जो गर्भवती महिला है या जो भी महिलाएं हैं, वो डायरेक्टली आजकल उस वेबसाइट पर जाकर चेक करके आपके पास सुविधा लेने के लिए आ सकती हैं। तो उन्हें करेक्ट एड्रेस देने के लिए आपने क्या करना है, आपने केवल ध्यान दीजिएगा, फैसिलिटी लोकेशन के बगल में एक बटन है नीले रंग का। इस बटन को दबाना है, जैसे मैं अभी क्लिक कर रही हूँ। ये आपका डायरेक्ट आपके जीपीएस कोऑर्डिनेट लैटिट्यूड और लॉन्गिट्यूड को कैप्चर कर लेता है। आपका हॉस्पिटल, क्योंकि आप असेसमेंट हॉस्पिटल के अंदर ही कर रहे हैं, तो एज इट इज कैप्चर हो जाएगा और वही चीज हमारी वेबसाइट पे चली जाती है। ठीक है। तो ये बहुत इजी रहेगा। आप अपने हॉस्पिटल की पिक्चर जरूर डालिएगा, क्योंकि वो कैप्चर नहीं होगी। उस पिक्चर को डालने के लिए ये जो पिन बटन है, इस पे क्लिक करें, और आपकी जो गैलरी है मोबाइल की या लैपटॉप में अगर आपने कहीं सेव कर रखा है, फॉर टाइमिंग में डमी फोटोग्राफ डालकर आपको दिखा रही हूँ। तो जैसे मैंने फोटोग्राफ डाल दी है ना, आप अपने हॉस्पिटल की फोटोग्राफ डालिएगा। अगर ये गलत है तो आप डिलीट भी कर सकते हैं और दोबारा डाल सकते हैं। ठीक है। तो इस प्रकार से आप बिल्कुल अच्छी और फैसिलिटी लोकेशन का ध्यान रखिए। सिंस हम हॉस्पिटल की डिटेल्स को वेबसाइट पे डालेंगे, आप अपना नाम, अपने फोन नंबर वगैरह भी सोच के, मतलब सही जो आप देना चाहें वो जरूर डालें। अगर आपके कोई और हेड ऑफ डिपार्टमेंट है उनकी डिटेल देना चाहते हैं वो भी डाल दीजिए, और वो फॉक्सी मेंबर हैं या नहीं, आप मतलब इस हिसाब से अपना ये डेटा भर सकते हैं। फिर आता है मैटरनिटी बेड कितने हैं। अगर 5 बेड है, 5 बेड तक है तो स्मॉल है, 5 से 10 पे मीडियम, 10 से ज्यादा पे आप लार्ज बटन दबाएंगे। फॉर एग्जाम्पल मेरी फैसिलिटी में मैटरनिटी बेड केवल 5 हैं, तो मैं स्मॉल अभी क्लिक कर रही हूँ। फॉक्सी एनपीएमयू कोऑर्डिनेटर आपको भरा मिलेगा।
जैस्मिन या डॉक्टर समीता का नाम मिलेगा। पार्टनर ऑर्गेनाइजेशन भी आपको भरी मिलेगी, जो कि डॉक्टर दिवाकर शेयर कर रहे थे कि जो सीएससी आपको ट्रेन कर रही है वो आपको यहाँ लिखा मिलेगा, और आप उसको वैसे ही छोड़ सकते हैं। ठीक है। अब मोस्ट इम्पॉर्टेंट एक और चीज जो हमें चाहिए होगी सर, आपको जो फिल करनी होगी, वो है एवरेज मंथली ओपीडी कितनी है आपकी, 10 है, 20 है, 30 है। एक रफ एस्टिमेट जरूर डाल दीजिएगा यहाँ पे। क्यों? क्योंकि ये अगेन ये आपकी अगेन आपको पता ही है कि सब चेक करते हैं आजकल, ऑनलाइन सब चेक हो रहा है, तो एक रफ एस्टिमेट दे सकते हैं। मंथली डिलीवरीज हैं, और इसी प्रकार जब ये सब आप भर दे, फॉर एग्जांपल मंथली डिलीवरीज मेरे यहाँ पे सिर्फ 5 है मंथ की, उसके बाद ये व्हाइट बॉक्स पे टिक लगाएं और ये सेक्शन आपका कंप्लीट हो जाएगा। आई कैन गारंटी यू आपको हार्डली 3 से 4 मिनट लगेंगे इस सेक्शन को भरने में। और ये बहुत इंपॉर्टेंट सेक्शन है, इसको नजरअंदाज मत करिएगा, करेक्ट इंफॉर्मेशन भरिएगा इसमें। ठीक है। नाउ हम आते हैं हमारे सेकंड सेक्शन जो कि मोस्ट इम्पॉर्टेंट है, जो कि है असेसमेंट। असेसमेंट में जैसे आप क्लिक करेंगे, 20 के 20 स्टैंडर्ड जिनके ऊपर मान्यता की सर आपकी ट्रेनिंग होगी सर एंड मैम, वो खुल जाएंगे। करेक्ट। अब हर एक सेक्शन के अंदर क्वेश्चंस हैं। अब इन सेक्शंस को आप यूं समझिए कि महिला की जर्नी आप कवर कर रहे हैं, जैसे वो आती है स्क्रीनिंग से लेके उसके असेसमेंट, एग्जामिनेशन, डिलीवरी, कॉम्प्लिकेशन मैनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल, सब कुछ कवर होगा। मेरी एक सिंसियर रिक्वेस्ट है कि जल्दबाजी में मत भरना। आप चाहे डेली के 10-20 क्वेश्चंस भरिए, बट सिंसियरली करिएगा, टीम के साथ करिएगा। ठीक है। अब जैसे स्क्रीनिंग पे आप क्लिक करेंगे, आपने देखा स्क्रीनिंग पे क्लिक करने के बाद मेरे फर्दर सेक्शन खुल गए। अब महिला आती है तो हम किस चीज के लिए स्क्रीन करते हैं? हम अनीमिया के लिए स्क्रीन करते हैं, उसका हाइपरटेंसिव डिसऑर्डर है कि नहीं, डायबिटीज मेलाइटस, एचआईवी, सिफिलिस, आप मुझसे बेहतर जानते हैं, इन सब चीजों के लिए स्क्रीन किया जाता है ना। अब इनके अंदर फर्दर कुछ क्वेश्चंस है। तो सपोज करिए मैं आपको हाइपरटेंसिव डिसऑर्डर से शुरू करते हैं। तो जैसे ही आपने क्लिक करा, आपके आगे पहला क्वेश्चन खुल जाता है। ठीक है। हर एक क्वेश्चन के अंदर सर और मैम ये आई बटन है, आई मतलब इंफॉर्मेशन। उस क्वेश्चन में एग्जैक्टली क्या देखा जाना है, क्या पूछा जाना है, वो लिखा मिलेगा। और उससे रिलेटेड कुछ और जानकारी भी कि क्या असेसर और पूछ सकता है फ्यूचर में, वो भी आपको लिखा मिलेगा। इसीलिए मैं बार बार आपको रिक्वेस्ट कर रही हूँ कि अपनी टीम के साथ करिएगा, ताकि आप उनको अभी से गाइड कर सके कि ये टॉपिक्स आपके लिए आगे इम्पोर्टेंट होने वाले हैं। उनको आपकी गाइडेंस की, आपकी लीडरशिप की बहुत ज़रूरत रहेगी। अब जैसे पहला क्वेश्चन अगर हम देखें, ये क्वेश्चन है कि क्या आपके हॉस्पिटल में फंक्शनल स्फिग्नोमैनोमीटर या डिजिटल ब्लड प्रेशर मशीन, मॉनिटरिंग मशीन और स्टेथोस्कोप अवेलेबल है एट द पॉइंट ऑफ यूज? तो इस क्वेश्चन को अगर आप वैसे समझे तो पूछ रहे कि सिर्फ बीपी की मशीन है कि नहीं, है ना, या स्टेथोस्कोप है या नहीं। लेकिन अगर आप एक कीवर्ड समझे, पॉइंट ऑफ यूज, यानी कि लेबर रूम में भी होना चाहिए और ओपीडी में भी होना चाहिए। उस समय ये नहीं कि भागा दौड़ी हो रही है कि मुझे कहीं से अरेंज करना पड़ रहा है, एट द पॉइंट ऑफ यूज होना चाहिए। तो हर एक क्वेश्चन को क्रिटिकली एनालाइज करके ही, समझकर ही आपने यस नो अब दबाना है। इसको सिर्फ क्वेश्चन मत समझिए, ये रियल पिक्चर देगा आपको अपनी फैसिलिटी की। ठीक है। तो फॉर एग्जांपल मेरे यहाँ पे फंक्शनल स्फिग्नोमैनोमीटर पॉइंट ऑफ व्यूज पे नहीं है, मैं ये बात एक्सेप्ट करती हूँ, मुझे अरेंज करना है, मैं अभी नो क्लिक कर रही हूँ। जैसे ही मैंने नो क्लिक करा, मेरा आप देखेंगे एक तो ग्रीन लाइन आ जाती है, यानी कि क्वेश्चन सॉल्व हो गया है। ठीक है। और ऑटोमेटिकली मेरा नेक्स्ट क्वेश्चन आ जाता है। अब नेक्स्ट क्वेश्चन आएगा, अगेन आप आई बटन को पढ़ सकते हैं क्लिक करके, और यस और नो के आगे आप देखिए डेफिनेशन भी लिखी है कि यस और नो कब दबाना है। अब इस क्वेश्चन को अगर हम देखें तो सिंपल क्वेश्चन है कि क्या ब्लड प्रेशर की स्क्रीनिंग हर एक एंटीनेटल केयर विजिट पे महिला की होती है कि नहीं, और होने के साथ साथ वो लिख रहे हैं परफॉर्म एंड रिकॉर्डेड, यानी कि क्या हम उसे लिख भी रहे हैं प्रॉपरली नोट्स में कि नहीं। ठीक है। अब देखिए जब परफॉर्म कर रहे हैं तो हमें नोट्स, स्टाफ की नॉलेज भी पता होनी चाहिए कि किस लिमिट पे हम उसको हाइपरटेंसिव कहते हैं, राइट।
तो मेरा, अगर आप इसको पढ़ेंगे तो यस के आगे डेफिनेशन लिखी है कि जो मेरे स्टाफ से जब मुझे पूछा गया तो उन्हें फुली अवेयरनेस है कि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग क्या कैसे करते हैं, और स्टाफ को पता है कि लिमिट क्या है। अगर आपके यहाँ पे 10 का स्टाफ है, अगर 10 में से मान लीजिए 6 या 7 लोगों को पता है, 8 लोगों को पता है, मोर देन 50%, तो आप यस दबाएंगे। लेकिन सिर्फ 1 या 2 स्टाफ को पता है या जूनियर डॉक्टर को पता है तो आप नो दबाएंगे। ठीक है। तो 50% से ज्यादा अगर कोई चीज आपके यहाँ पे नॉलेज है तो आपने यस दबाना है, अगर कम है तो आपने नो दबाना है। बहुत ही सिंपल, यस और नो का फंडा। इसी प्रकार आपने एक एक क्वेश्चन पढ़ना है, उसकी एसेंस को समझिएगा कि वो क्या पूछ रहा है, और यस और नो क्लिक करना है। एक एक क्वेश्चन आप पढ़ के आगे बढ़ते जाएंगे। मैं अब एक बहुत इंपॉर्टेंट चीज आपको कवर करना चाहूंगी, क्योंकि समय भी आई थिंक कंप्लीट हो रहा है। मेरा जो लास्ट सेक्शन है सर एंड मैम, HDU केयर, ये मोस्ट इम्पॉर्टेंट है। ये अभी भी इम्पॉर्टेंट है, और इवन फाइनल में जब फाइनल असेसर में आते हैं ना, उनके लिए क्यों इम्पॉर्टेंट है। कई फैसिलिटीज में HDU केयर नहीं होती, हाई डिपेंडेंसी यूनिट्स नहीं होते। तो उस केस में सर एंड मैम, आई रिक्वेस्ट कि आप इसमें नॉट एप्लीकेबल का बटन हर एक क्वेश्चन में जाके दबा दीजिएगा। इनफैक्ट जब आप फाइनल असेसमेंट के लिए भी जाते हैं तो प्लीज असेसर को पहले ही कह दे आपका स्टाफ कि मैडम स्टैंडर्ड नंबर 20 या सर स्टैंडर्ड नंबर 20 हमारे लिए वैलिड नहीं है। ठीक है। HDU का फॉर एग्जाम्पल मेरे यहाँ पे नहीं है तो मैं सब में अभी नॉट एप्लीकेबल क्लिक कर रही हूँ। ट्रेनिंग होगी। मैं एक और चीज बोलूं, आप ये मत समझिएगा कि अगर आपने नॉट एप्लीकेबल क्लिक कर दिया तो आपको ट्रेन नहीं किया जाएगा। स्टाफ को ट्रेन किया जाएगा, ताकि जब भी आप कभी एस्पायर करते हैं आगे सेटअप करने के लिए तो आपके स्टाफ को HDU की भी नॉलेज हो। तो टॉपिक को कवर किया जाएगा, सिर्फ स्कोरिंग के लिए आपको बताना होगा कि वो है या नहीं। तो ऐसा करके हम अपना ये पूरा स्कोर कार्ड भरेंगे, सेल्फ असेसमेंट का जो परफॉर्मा है वो भरेंगे। और लास्ट में क्या होगा वो मैं अब आपको बताना चाहूंगी। इस स्लाइड को देखिएगा। अब देखिए हर एक स्टैंडर्ड को हमने भर दिया, तो ग्रीन टिक अब मेरे सारे स्टैंडर्ड्स के आगे आ जाएंगे। इसी प्रकार फर्स्ट पेज पे जो मेरा फर्स्ट यहाँ पे हमने जर्नी शुरू करी थी, ऑनबोर्डिंग और असेसमेंट में भी ग्रीन टिक आ जाएंगे। और एक सबमिट बटन आएगा सर एंड मैम, सबमिट बटन जरूर क्लिक करें, तभी डेटा हमारे पास यानी कि आपके ट्रेनर्स के पास आता है। ठीक है। तो सबमिट बटन जरूर दबाएं। और लास्ट में ऐसा एक स्कोर कार्ड आपको दिखेगा। आप 0 लाएं, 1 लाएं, 2 लाएं, बट 20 में से 20 मत लाइएगा, उसका कोई फायदा नहीं होगा। दैट इज माई ओनली सिंसियर रिक्वेस्ट। ठीक है। तो आराम से सेल्फ असेसमेंट करिए, टेक योर टाइम, अपनी टीम के साथ बैठ के करिएगा, और आपको 100% मान्यता की ट्रेनिंग्स का फायदा होगा। थैंक यू। डॉक्टर दिवाकर, ओवर Yes, टू यू। yes, yes. Thank you, Rashmi, for a very brief and detailed, you know, सेल्फ असेसमेंट प्रोसेस. काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? आय नो थोडं ओव्हरवेल्मिंग झालं असेल, बट काही प्रश्न आहेत का? सो बेसिकली इट इज तुम्हाला लिंक येणार आहे, लिंकवर क्लिक करून एक पासवर्ड सेट करायचा आहे. ऑनबोर्डिंग मध्ये काही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत, डिलिव्हरी लोड काय आहे, नर्सिंग स्टाफ किती आहे, इट्स व्हेरी बेसिक. नंतर एक एक असेसमेंट मध्ये सेल्फ असेसमेंट क्लिक करून प्रत्येक टॉपिकला येस, नो किंवा नॉट अप्लिकेबल असं भरायचं आहे. सो दॅट इज वॉट द ओव्हरऑल प्रोसेस इज. म्हणजे इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट वन्स यू स्टार्ट डुईंग. काही प्रश्न आहेत का कोणाचे ओव्हरऑल टॉपिक बद्दल, मान्यता बद्दल? प्रोसेस आहे मान्यताची जर्नी किंवा स्टँडर्ड. सो आय थिंक सगळ्या ॲज डिस्कस फ्रायडे इज फाईन विथ एव्हरीबडी. सो विल स्टार्ट फ्रॉम फ्रायडे 3 to 4:15. जसं मी सांगितलं प्रत्येक सेशन नंतर काहीतरी होमवर्क येतं. ओके. सो मेक शुअर सगळा स्टाफ ते होमवर्क करून त्या ग्रुपवर सेशनच्या आधी ते प्लॉट पाठवत आहे. ओके. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट क्लास इज PPH. तर PPHच्या क्लासच्या पूर्वीच तुम्हाला PPHचा ट्रे बनवून फोटो मला पाठवायचे ग्रुपवर. सो दॅट इज इट एन्श्युअर्ड की तुमच्याकडे ते खरंच आहे ना. आपण युजली सांगतो की आहे.
त्यानंतर फॉर एक्झाम्पल सेशन झाल्यानंतर कधी कधी होमवर्क येऊ शकतं ना. फॉर एक्झाम्पल कॉन्डम टेम्पलेटचा व्हिडिओ मी सगळ्यांना बनवायला सांगतो युजली है ना, पोस्ट सेशन म्हणजे पुढच्या शुक्रवार नंतर. तर तुम्हाला मधला एक वेळ मिळेल त्याच्या पुढच्या क्लासच्या आधी, तर त्याच्यामधलं जे होमवर्क आहे ते तुम्हाला प्रत्येकाला करायचं आहे. होमवर्क इज नॉट लाईक की ऑप्शनल है ना, की काही जणांनी पाठवलं काही जणांनी नाही पाठवलं. पार्टोग्राफ आहे, प्रत्येकाला एक केस तरी भरून पाठवायची आहे है ना. तर अशी होमवर्क पंक्च्युअलिटीने करायची पण सवय टाका, सो दॅट काही कन्सर्न्स असतील तर आपल्याला ते ऍडजस्ट करता येतं. ओके, सो आय थिंक ओव्हरऑल इट इज क्लिअर टू एव्हरीवन की मान्यता प्रोग्राम काय आहे, जर्नी काय असणार आहे पुढचे 3 महिने, टॉपिक्स काय शिकणार आहोत, सेशन्स कसे होणार आहेत. जसं मी सांगितलं, ट्रेनिंग मटेरियल सगळ्यांना भेटतील. ठीक आहे, त्या दिवशीचे त्या दिवशी व्हॉट्सअपला लगेच येतील. रेकॉर्डिंग्स येतील इन केस कुणी अटेंड केलं नाही. आणि नंतर आपले शेवटचे 2 रिफ्रेशर सेशन्स असतातच. ओके, आणि जेव्हा आपण असेसमेंट बोलतो सो इट्स अगेन व्हेरी बेसिक. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, इट इज नॉट एक्झाम. ओके, इट्स अ व्हेरी फॉर्मल काइंड ऑफ असेसमेंट, जे फॉक्सी तुम्हाला विचारतील की पीपीएच काय असतं, कसं ओळखायचं, किंवा काय ड्रग्ज आपण लावतो, किती लावतो है ना. बेसिक जे स्टाफ कडनं एक्सपेक्टेड आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तेवढंच स्टाफ कडनं विचारलं जातं. नोबडी विल आस्क यू की सर्जरी कशी करायची आहे किंवा बाकी प्रोसिजर्स कशा करायच्या ऑपरेटिव्ह. सो बेसिकली ड्रग मॅनेजमेंट आणि रेडीनेस एवढं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. सो एक जस्ट अटेंडन्स की कोण आज नाही आहे त्यासाठी. इवा मेडिकेअर हॉस्पिटलने जॉईन केलं आहे का? इवा मेडिकेअर हॉस्पिटल मुंबई. ओके, आराध्य हॉस्पिटल तुम्ही होता हा सर. आहे. ओके, त्याच्यानंतर लाईफ केअर हॉस्पिटल दीपक सरांकडनं सांगली. लाईफ केअर हॉस्पिटल हा सर. आहेत ना? ठीक आहे. सांगणे हॉस्पिटल नाशिक आहेत ना? सांगणे हॉस्पिटल नाशिक. ओके, सुयश नर्सिंग होम सोलापूर यस सर. आहे. ठीक आहे, प्रशांत सरांचं हॉस्पिटल आहे. त्यानंतर किनीकर सरांकडनं जन्नी हॉस्पिटल, जन्नी मॅटर्निटी हॉस्पिटल, डॉक्टर किनीकर सांगली. आहात का कोणी तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह? ओके, श्री हॉस्पिटल सचिन पाटील सरांकडनं आहे. गोदले हॉस्पिटल नाशिक आहे सर, आहे. ओके, सुश्री गोंधळे हॉस्पिटल हॉस्पिटल आहे. आहे. अशोका वुमन्स हॉस्पिटल, आहे सर. कोठारी हॉस्पिटल आहे नागपूर आहे. लोटस हॉस्पिटल आहे. त्यानंतर डॉक्टर विनया मॅडम कडनं जन्नी हॉस्पिटल शिरूर पुणे. डॉक्टर विनया आहे का? जन्नी हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटर. एस वुमन्स हॉस्पिटल आहे. एस हॉस्पिटल नागपूर आहे. ठीक आहे. ओके, सो ओव्हरऑल आय थिंक बऱ्यापैकी हॉस्पिटल प्रेझेंट आहेत. 1-2 हॉस्पिटल नाहीये. एक गोष्ट म्हणजे पुढच्या शुक्रवारच्या आधी तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट करायचा, बेसलाईन असेसमेंट है ना. म्हणजे शुक्रवारपर्यंत मला ती रिपोर्ट पाहिजे सेल्फ असेसमेंटची. तर त्यापूर्वी म्हणजे पुढच्या फ्रायडेच्या आधी तुम्हाला जी बेसलाईन असेसमेंट किंवा सेल्फ असेसमेंट आहे ती सबमिट करायची आहे, सो दॅट पुढच्या शुक्रवारपर्यंत मला दिसेल की कोणाला पीपीएच मध्ये किती येतं. ठीक आहे, सो मेक शुअर फ्रायडेच्या आधी किंवा शुक्रवारच्या आधी ते तुम्ही कम्प्लीट केलंय. आणि आपण आता बंद करूया क्लास. एक डाऊट काही प्रश्न आहेत? नसेल तर आय थिंक वी कॅन क्लोज. काही कोणाकडनं सजेशन्स किंवा फीडबॅक असतील तर मोस्ट वेलकम. प्रशांत सर, एनिथिंग यू वॉन्ट टू एक्सप्रेस? किंवा सचिन पाटील सर, शिकरे सर? सर, जे असेसमेंट आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलवर आहे की नाही, इट्स अ हॉस्पिटल? ग्रुप असेसमेंट. इट्स अ ग्रुप असेसमेंट. फॉर एक्झाम्पल ग्रुप ऑफ 4 or 5 तुमचा जो स्टाफ ट्रेंड असेल त्यांना एक ग्रुपमध्ये क्वेश्चन आन्सर होतं असं. सो इट इज नॉट इंडिव्हिज्युअल, इट इज अ ग्रुप हॉस्पिटल असेसमेंट, सो इट विल बी इन ग्रुप. काय नाही सर, बाकी खूप छान आहे. म्हणजे ओव्हरऑल वाटतं की स्टाफ आणि ओव्हरऑल खूप सगळ्यांना चांगलाच Yes, फायदा yes. होईल याच्यामध्ये. येस. द टीम इज अपिअरिंग व्हेरी गुड.
So I think it will be helpful for everyone. Yes, I hope this will be helpful at the end of Yes. 10 sessions. सो आय थिंक फक्त पंक्च्युअलिटी आणि थोडस त्यांना बॅकग्राऊंड मध्ये काही नोट्स आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत, ते थोडं बघत राहावं लागतं, म्हणजे कंटिन्युटी ती असते ऍट द एंड. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग टुडे. आणि आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी 3 वाजता. त्याआधी होमवर्क येणार आहे तुम्हाला पीपीएच किट बनवायला, ते तुम्हाला सगळ्यांना करून मला व्हॉट्सअपला पाठवायची आहे. ठीक आहे, त्याचा फोटो. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर. थँक्यू. 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 थँक्यू सर.